पाचपाला पुढे जाणार ना पुढे पुढे चालत नाही पाचपाला पुढे जाणार ना पुढे तुम्ही सुट घेऊन या पुढे लोक चॅनल चालू यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आता हा सेकंड पार्ट शूट करतो म्हणजे लग्नाचा. नवरी तर नांदून कधीच गेले, आता वाजलेत 5 वाजून 10 मिनटं झालेत. कारण की लग्न आहे 6:05. अजून काही मी तयार नाही झालो. अजून कोण कोण तयार झाले बघतोय. आपल्याला तयार व्हायला काय टाईम नाही लागत. बघूया कसं काय. मंडपवाल्याने खुर्च्या इथून घेऊन चालला मंडपाला. बघा तिकडे आणि एक खेळता नाही इथं. काय खेळतात काय माहिती. खूप दिवसांनी पोरं खेळायला आल्यात. बघूया आतमध्ये काय काय झाले, कोण कोण तयार झाले दाखवतो तुम्हाला. फक्त लेडीज गेल्या तयार व्हायला, जेंट्स लोक फक्त तशीच आहेत. म्हणजे पोरं वगैरे आम्ही सगळे तशीच जाऊ, कोण तयार नाही झाला. बघूया. आणि नानाचं हे मस्त जेवायला बनवलं. नाना थँक्यू, मस्त जेवण झालं. आता पण आहे का? ना आता पण आहे रिसेप्शनचं जेवण. आज का आता कसली भाजी आहे? मटर पनीर, चना मसाला. 2 भाज्या, 3 भाज्या आहेत. 3 भाज्या आहेत. नंतर जेवायला फुलावर भात आणि साधा राईस पण. फक्त पुरी पापड भाजी, गुलाबजामुन. आणि आम्ही चाललोय आता. काहीतरी जी तोरणं लावली होती ना ती तोडलं होतं. आता टेम्पोवाले तोडले, कोणी तोडले माहीत नाही. मंडपवाले बोलतात आम्हाला नाही माहिती, कारण की सामान तेच नव्हतं. ते त्यांना विचारलं नाही. आबी समजून पण नाना का मामा आहे माहीत नाही मला. तोच, कारण की इथं जनरेटरचा टेम्पो होता, तोच टेम्पो घेऊन गेले. बघू आपण काय. सर्व तोडलेत वायरी. बघूया आता कसं काय. आणि काहीच रेडी झालो. डायरेक्ट शर्ट पॅन्ट घातले, इन वगैरे काही केली नाही. बघू आता कोण कोण रेडी झाले. कारण की मगाशी कोण रेडी नव्हतं, फक्त हे मावशी आलेली तिची रेडी होऊन, दुसरे कोणीच नव्हते. बघूया. आपल्या बुटांनी आपल्याला धोका नाही दिला पाहिजे. प्रॉब्लेम झाले बुटांचा. चला दाखवत आता कोण कोण रेडी झाले ते. कारण की आता 6 वाजायला आले. 6 वाजायला काहीतरी 5 का 6 मिनटं बाकी आहे. आणि 6:05चं लगीन. आता रेडी झालं, फक्त नवरी मुलं आले नाही, म्हणजे पाहायला आले नाही. बघा ओम, बघा मस्त ओमचा आउटफिट बघा. ओम 3 दिवस तुम्हाला मस्त हाफ शॉर्ट होती आणि टी शर्ट होता, आणि आज फुल आहे. बघा नवरीचे पप्पा म्हणजे आमचा नाना मस्त पैकी कोट घालून तयार आहे. बघू अजून किती वेळ लागतोय नवरी यायला, कारण मेकअप करायला ना वाट लागतं. मामाला यायचं होतं ना. मामा या. हा या आता. मगाशी बोलत द्या मला पण घ्या. या ना आता जोड्याशी या दोघा. बघू शकता मावशी आणि मामाचा फोटोशूट चालू आहे. मगाचपासून बोलत होते.
की आम्हाला घेत नाही आता दोघांना घेतलाय. बघू शकता इथंच नंतरला रिसेप्शनला जेवण्यासाठी पुऱ्या बनवतात. तर किती पुऱ्या बनतील आज सांगा? 20 किलो. एक आचारी नाना आहे, एक आचारी नाना आहे. मस्त पितं पाणी आणि तिथं पुऱ्या चालतात बघा. आणि इथं चालू फोटोशूट. ए तू काही बोलूच नको आता, तुझा मी खुल्लम खुल्ला करेन ना. खुल्लम खुल्ला करीन. काहीच बघू शकता फोटोशूट चालू आहे. खुल्लम खुल्ला डायरेक्ट. एकदम सिंपल लुक आहे पण असं वाटतं, पण सिंपल नाही आहे तो. त्याच्यासाठी खूप मेहनत केली. चला आणि वेळ निघून चालले, वेळ निघून गेली, चालले ना गेली. नाना पिसरले आज. हा बाहेर मस्त असतं. वेळ निघून गेलेली आहे, अजून फोटोशूटच चालू आहे. सगळ्यांनी खाली या ना जरा. काय फोटोशूटला काय काय होईल सांगू शकत ना. खाली यावे शुभम सेठ. तुझा भांडा खोलीन मी. तुम्ही इकडे लक्ष द्यावे. बघा आले बघा. ते निघालो आम्ही घेऊन. जाम फोटो काढलं, जाम व्हिडिओ काढले ना. बोल चला आता घरामध्ये काहीतरी अजून छोटीशी विधी असेल ती करून मग आपल्याला निघायचं आहे डायरेक्ट लग्न मंडपामध्ये. घरामध्ये आलो आणि विधी काय म्हणजे बाशिंग वगैरे बांधायचं आहे. आणि बघू आता बसवलं इथं पायाला बघू शकता. बरम द्यावाची वाजली रंगायली उजळली गेली. राम द्यावाची वाजली रंगायली उजळली गेली. रंगायली रंगायली कोणी खुशी रंगायल कोणी उज जिजा पोटी ग कन्या पोटी. रंगायल दिली काच तुरी मामा उजले काच. आता मामा हार घालतोय मस्तपैकी पायावर पडून झाला. तर हार घातल्यानंतर मग बाशिंग बांधतील. बघूया. देव आता किती नाव लागनाचे देव देव निघाले ना बाशिंग मारायची रात घालते. या पिण्याला यांच्या मध्ये 800 माराच्या बाहेरच्या मध्ये. काही नवरी गावातून गेले आणि आम्हाला पाठ वगैरे पोचवायचं म्हणून आम्ही इकडून निघालोय गाडी घेऊन. आहे तर इथं पण सामान जड आहे म्हणून आम्ही गाडी घेतले. चला आता डायरेक्ट मांडवामध्ये आता काय विधी करायला भेटतं म्हणजे शूट करायला भेटतं बघू. शूट तर मला तर नाही वाटत काय शूट करायला भेटेल.
माझी युट्यूब फॅमिली मेंबर भेटले. ही बघा हसता. ही एक दाखवली मगाशी तुम्हाला. ही एक ये तू पण ये माझ्या व्हिडिओ कशा वाटतात तुला? अरे इज्जत घालवायला लागला तू. मग माझंच घर गावशीत येत होता ना. मस्त. बरं तू रोज व्हिडिओ बघता ना? तू रोज व्हिडिओ बघतास ना? ना बघत रोज नाही बघत तू? हा मग कशा वाटत व्हिडिओ? लाजत अरे पूर तरी जाम कमी लाजत तुझ्यापेक्षा. हा आता मस्त बसलोय आणि तिकडं नवऱ्याचा अजून फोटोच चालू आहेत. काय सांगू तुम्हाला, नकोसा जीव झालाय आणि गरम पण तेवढंच होतं. फोटो हाय आमचे सबस्क्रायबर मंडळी भेटलेली आहे. हे सबस्क्रायबर कमी इंस्टा स्टोरेज जास्त ठेवतात युट्यूब लिंकच्या. हो फोटोशूट. हे स्वरा काय बोलशील? हा बस. मग तू झाडू मारणार की नाही? हा मी काय सांगितलं तिला झाडू नाही मारत. ती झाडू नाही काही व्हिडिओ ना यो किरकियाला दात किरकिया जाम मारीन तुला मी मस्ती केली तर. काहीच फायनली उतरली कपडे चेंज करायला. कधी बसून नुसतं फोटोशूट झाले. मेकअपवाला कटारले मेकअपवाला निघाले म्हणून यांना उतरवली. 5 मिनिटांत मेकअपवाला पळणार होता. कॉंग्रॅच्युलेशन भाऊ. चला आता बघू शकता 4 गुलाबजाम घेतलेत. हे 3 आहेत आणि एक खाला बाईने. आताच वाटतं आता 4 गुलाबजाम. राक्षस आहे राक्षस. बघू शकता चांगला कामाला लावले तुला. फायनली घ्यायचं तर तयार झाले. दाखवतो तुम्हाला बघा. अक्षरशः खूप टाइम लावलाय आई. अजून इथंच आहेत काय के नाही. बरं समोर
मगासपासून ना फोटोशूट एवढा झाला ब्लॉग पण जास्त शूट नाही केला मोबाईल भरला हे बघा काय करतो दाखव बाबा दाखव आणि तिकडे फॅमिली फोटोशूट चालू आहे मला तर वाटतं शेवटचा असेल तर बरं आहे कारण की मगासपासून ना एवढे फोटो काढतात ना का ते कॅमेराला आता हैराण होणार आहे आता 11:15 वाजले कंटाळा आले अजून वरच घेऊन जायची अशी इच्छा आहे यांची मला घेऊन जायचं पण माझी इच्छा नाही काय फोटोशूट चाललंय पूर्ण फॅमिली स्टेजवर गेले भाऊस चला बघू अजून किती वेळ लागतं ही बा आली मेकअपवाली दिसली नॅचरल मेकअप आहे आणि आता बघा सर्वजण बसलेत फोटोशूट करायला मला वाटतं स्टेज पूर्ण नाही दिसत आता पोरकीमध्ये एकदम आता व्हिडिओ दाखव त्यांची फॅमिली बघा पोराच्या इकडून म्हणजे भाऊसांच्या इकडून चला बघू अजून किती वेळ लागतो जो शेवटचा फोटो आहे ड्रोन तर उडले बाय 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 बायचा सीन असेल तर दाखवतो तुम्हाला कंटिन्यू बघत राहा पोचलो घराजवळ आणि वरात तिकडून येते जास्त काही शूट नाही केला मोबाईल पूर्ण भरले बघू आता इथं जो घरचा कार्यक्रम होईल तो दाखवायचा प्रयत्न नक्की करतो कारण नवरनवरीला डायरेक्ट इथंच उतरवणार आहे बघू पाचपाला पुढे जाणार ना पुढे पुढे चालत नाही पाचपाला पुढे जाणार ना पुढे तुम्ही सुट घेऊन या पुढे तुम्ही या इकडे बाहेर या मस्त वरात गेली आता आम्ही सुद्धा चाललो गाडी घेऊन 9 to 9 ऋतिक काढतोय जॅकेटवरचा
बघू आता वरतीला आम्ही जास्त वेळ थांबणार तर नाही बिलकुल, कारण की उद्या पण आम्हाला अटेंड करायचं आहे. वरतीला घेऊन चाललो आहे आम्ही, जास्त वेळ ना. चला बघू आता गाडी तर काढत होतो 2-2:30 वाजेपर्यंत थांबू. त्याच्या पुढे नंतर जमला तर बघू, नाही जमला तर मग रिटर्न येऊ आपण. माहीत आता गाडी काढतोय, आता डायरेक्ट साबे गावात भेटतो तुम्हाला. गाईज निघालो, नाव घेता घेता 3:30 वाजवले आहे, अजून चालूच आहे त्यांचा, वाट लागले पूर्ण. चालता आजचा लग्नाचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करा. आवाज येत असेल मागं तुम्हाला. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.